हॅलो फ्रेंड्स, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज द सेक्स लिंक ट्रेट्स अँड इनहेरिटन्स. राईट. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर जेनिक बॅलन्स थेरी बघितली होती ड्रॉसोफिलावरती. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे जेनिक बॅलन्स थेरी, कारण की प्रिव्हियसली क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. तर जेनिक बॅलन्सचा जो काही मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन्स जे आहेत ते आपण डिस्कस नाही केले, पण या व्हिडिओमध्ये आपण जेनिक बॅलन्सचे तर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. पण सेक्स लिंक ट्रेटवरती जे काही PYQs किंवा आलेले आहेत त्यावरती आपण इथे डिस्कशन करणार आहोत. ठीक. सो प्रिव्हियस जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल जेनिक बॅलन्स थेरी इन द ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर, तर तो एकदा बघून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. त्यानंतर आपण क्वेश्चन्स डिस्कस करूयात. पर्टिक्युलरली PYQs आपण डिस्कस करणार आहोत. आणि बाकीचे जे काही क्वेश्चन्स मी फोल्डरमध्ये टाकलेले आहेत ते सगळे टेस्ट सिरीज आहे, म्हणजे प्रॅक्टिससाठी आहे तो पर्टिक्युलर टॉपिक, आणि त्यावरती काही क्वेश्चन्स आपण सिलेक्टेड घेतलेले आहेत जेणेकरून तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस होईल आणि तुम्हालाही एक लक्षात येईल की तुमचा किती स्टडी झालेला आहे. ठीक. सो आता आपण स्टार्ट करूयात सेक्स लिंक ट्रेट अँड इनहेरिटन्स. नाव वी नो दॅट द जीन्स विच इज प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम दॅट वी कॉल्ड इट इज दॅट इज द सेक्स लिंक जीन्स. राईट. मग आता हे जे जीन्स आहेत ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की क्रोमोझोम्स टोटल ह्युमन्समध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर टोटल क्रोमोझोम्स किती आहेत 46. त्यामध्ये 22 पेअर जे आहेत ऑटोझोम्सचे आहे, एक पेअर जी आहे ती सेक्स क्रोमोझोम्सची आहे, आणि ती जी काही एक पेअर आहे सेक्स क्रोमोझोम्सची त्याच्यावरती काय आहे तर जीन्स प्रेझेंट आहे, आणि त्या जीन्सला आपण काय म्हणतो दॅट इज द सेक्स लिंक्ड जीन्स. सो हे जे जीन्स आहेत ते एक्स लिंक्ड असू शकतात. एक्स लिंक्ड जीन्स दॅट मीन्स जे फक्त फिमेलमध्ये प्रेझेंट असणार आहेत. फिमेल आणि मेल ऑब्वियसली मेलमध्ये पण एक्स लिंक्ड जीन्स प्रेझेंट असणार आहे. आणि वाय लिंक्ड जीन्स जे आहे दॅट वाय लिंक्ड जीन्स ऑब्वियसली दॅट इज ओनली प्रेझेंट इन द केस ऑफ द मेल. आता ह्या जो काही वाय लिंक्ड जीन्स आहे दॅट कंट्रोल्स द होलिएंड्रिक ट्रेट. होलिएंड्रिक ट्रेट म्हणजे सेपरेट ट्रेटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे मेलनेस हे जे काही कॅरेक्टर आहे हे कोण डिस्टिंग्विश करतं तर हा वाय लिंक्ड जीन. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण स्टडी केलेलं आहे, वाय क्रोमोझोमबद्दल स्टडी केलेलं, ज्यावरती SRY रिजन आहे जो मेलनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो ह्याला आपण काय म्हणतो दॅट इज द होलोएंड्रिक ट्रेट. म्हणजे हा एक असा ट्रेट आहे जो मेलनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट दिस इज द एक्स लिंक्ड जीन, वाय लिंक्ड जीन्स ज्याला आपण म्हणतो सेक्स लिंक्ड जीन्स. आणि यामध्ये एक्स लिंक्ड जे आहेत मेलमध्ये पण प्रेझेंट असणार आहेत, फिमेल्समध्ये पण प्रेझेंट असणार आहे. बट फिमेलमध्ये जे काही प्रेझेंट असणार आहे त्याला आपण म्हणतो होमोझायगस असं म्हणू शकतो, किंवा हेटेरोझायगस असं म्हणू शकतो एक्स लिंक्ड जीनला. पण वाय लिंक्ड जीन्सला आपण काय म्हणतो तर दॅट इज द हेमिझायगस असं म्हणतो. हेमी मीन्स सिंगलच प्रेझेंट आहे वाय क्रोमोझोम, सो आपण त्याला म्हणतो हेमिझायगस. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. Now moving towards the next, that is the genes present on the differential region of the X and Y. आता हा जो काही आहे X and Y हा differential region आहे. differential हे जे काही region आहे X आणि Y चे ह्यावरती जीन्स प्रेझेंट आहे. जसं फिमेलमध्ये कोणते जीन्स प्रेझेंट आहे तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे फिमेलमध्ये आहे एक्स लिंक्ड जीन्स, आणि फिमेलमध्ये जर एक्स लिंक्ड जीन्स प्रेझेंट आहे तर ह्या फिमेलला आपण काय म्हणू शकतो दिस फिमेल वी कॉल्ड इट एज दॅट इज द होमोझायगस. होमोझायगस म्हणू शकतो. वाय बिकॉज की दोन्ही पण एक्स प्रेझेंट असणार आहे फिमेलमध्ये. सो इट मे बी अ होमोझायगस और हेटेरोझायगस. फिमेल मे बी अ होमोझायगस और हेटेरोझायगस. पण जर तुम्ही इथे इन मेल कन्सिडर केलं तर मेलमध्ये दोन जीन्स प्रेझेंट आहे, मग ह्यामध्ये एक्स लिंक्ड पण प्रेझेंट आहे, वाय लिंक्ड पण प्रेझेंट आहे. आणि म्हणून आपण काय करतोय हे जे एक्स लिंक जीन आहे किंवा हे जे काही वाय लिंक जीन्स आहे ह्यांना आपण म्हणतो दीज आर व्हॉट दीज आर द हेमिझायगस. हेमी मीन्स हाफ. हाफ ज्यांच्यामध्ये जायगस प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द हेमिझायगस जीन्स. वाय कारण की वायचा फक्त एकच क्रोमोझोम प्रेझेंट आहे, एक्सचा फक्त एकच क्रोमोझोम प्रेझेंट आहे, अँड दॅट्स वाय इट बिकम्स द हेमिझायगस, और वी कॅन से दॅट इज द हाफ जायगस. सिम्पल टर्ममध्ये असं म्हणू शकतो. मग हे जे काही हेमिझायगस आहे एक्स लिंक्ड असेल किंवा वाय लिंक्ड असेल जे मेलमध्ये प्रेझेंट आहे ह्याला आपण म्हणू शकतो दे आर शोईंग द सुडो डॉमिनन्स. सुडो डॉमिनन्स शो करते. सुडो डॉमिनन्स म्हणजे काय? सुडो याचा मिनिंग काय? सुडो म्हणजे खोटा, डॉमिनन्स म्हणजे जो डॉमिनन्स प्रत्यक्षात प्रेझेंट नाही आहे पण आपल्याला दिसतोय त्याला आपण म्हणतो सुडो डॉमिनन्स. मग त्या सुडो डॉमिनन्स ही जर टर्मिनॉलॉजी आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आपल्याला जीन्स किंवा अलिल्स माहिती आहेत. बघा एक जो अलील आहे आपण काय म्हणतो एक अलील जो आहे दॅट इज द डॉमिनंट वन,
सो एखादा जर अलील असेल तर तो काय असतो, तो डॉमिनंट 1, आणि एखादा जो अलील आहे त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म जो आहे तो रेसेसिव्ह असतो. मग डॉमिनंट फॉर एक्झाम्पल हा कॅपिटल ए हा काय झाला, हा डॉमिनंट झाला. स्मॉल हे ए काय झाला, हा झाला रेसेसिव्ह. आता रेसेसिव्ह आहे म्हणजेच काय, हा आयदर इनॲक्टिव्ह आहे किंवा डॉमिनन्सच्या प्रेझेन्समध्ये हा स्वतःला एक्सप्रेस करत नाही, सो ह्याला आपण रेसेसिव्ह म्हणतो. पण होतं काय, जेव्हा हा डॉमिनंट जीन, हा सुडो डॉमिनन्स म्हणजे जेव्हा एकतर डॉमिनंट जीन प्रेझेंट नाही आहे किंवा एकतर डॉमिनंट जीन हा इनॲक्टिव्ह आहे, ह्या केसमध्ये रेसेसिव्ह जीन जो आहे तो सगळे कॅरेक्टरिस्टिक्स कंट्रोल करतो. इट डिटरमाइन्स द फिनोटाइप्स. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द सुडो डॉमिनन्स. मग आता बघूयात त्याची डेफिनेशन काय आहे. सुडो डॉमिनन्स दॅट मीन्स only pseudodominance, that means only one allele can determine the phenotype. आणि तो जो काही एक सिंगल अलील आहे दॅट इज नॉट द डॉमिनेटिंग अलील, दॅट इज द रेसेसिव्ह अलील. आणि हा जो अलील आहे तो काय डिटरमाइन करणार आहे तर फिनोटाइप. अँड वाय इट इज शोईंग द फिनोटाइप, कारण की हा एक्सप्रेस का करतोय दो इट इज इन द रेसेसिव्ह कंडिशन, कारण डॉमिनंट अलील आयदर इनॲक्टिवेट झालेला आहे किंवा रिमूव्ह झालेला आहे. आणि इन्स्टेड ऑफ दॅट एकच अलील तिथे उरतोय, तो उरतोय रेसेसिव्ह. आणि हा जो रेसेसिव्ह आहे तो डिटरमाइन करतोय फिनोटाइपिक कॅरेक्टर्स, आणि त्यामुळे आपण ह्याला म्हणतो दॅट इज द सुडो डॉमिनन्स. ठीक आहे, समजली टर्मिनॉलॉजी. ओके, आता आपण वळूयात नेक्स्ट पार्टकडे, दॅट इज द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स ऑफ द व्हाईट आई ट्रेट. आता आपण पॅटर्न स्टडी करणार आहोत. कशाचे, इनहेरिटन्सचे. आतापर्यंत आपल्याला जीन्स समजले, सेक्स लिंक जीन्स. आता हे पॅटर्न्स बघणार आहोत इनहेरिटन्सचे, कशा पद्धतीने हे जी इनहेरिटन्स आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होते, त्याला आपण म्हणतो पॅटर्न. एक पर्टिक्युलर पॅटर्न्समध्ये ते ट्रान्सफर होत असतात. आणि पर्टिक्युलरली आपण इथे जे काही घेतलेले आहे एक्झाम्पल हे ड्रॉसोफिलाचं घेतलेलं आहे, कारण की ह्युमनमध्ये तर काय व्हाईट आई नसतात, रेड आई नसतात. सो वी हॅव टेकन द एक्झाम्पल अबाउट द ड्रॉसोफिला. आता इथे आपण पेरेंट्स कन्सिडर केले. पेरेंट्समध्ये तुम्ही इथं बघत असाल हे जे काही आहे फिमेल आहे. फिमेल कशी आहे, रेड आई आहे. आणि व्हाईट आईजसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, मेल आहे. सो मेल हा व्हाईट आई आहे आणि फिमेल जी आहे ती रेड आई आहे. सो हे काय झाले, हे त्यांचे पेरेंट्स झाले. मग ह्यांच्या ज्या काही प्रोजेनी बनलेल्या आहे F1 जनरेशनमध्ये तर त्या तुम्हाला मिळाल्या पूर्णपणे रेड आई. पण हे जे काही रेड आईज आहेत ते मेलमध्ये पण मिळाले, फिमेलमध्ये पण मिळाले. म्हणजे जेवढे मेल तयार झाले, जेवढे फिमेल तयार झाले, ह्या दोन्हींमध्ये पण तुम्हाला काय ऑब्झर्व झालं, रेड आईज ऑब्झर्व झालेले आहेत. ठीक, मग आता इथं काय केलं आपण, F1 जनरेशन जे काही मिळालेलं आहे त्यांचं क्रॉसिंग केलं. क्रॉसिंग केलं आहे F1 जनरेशनचं फिमेलचं आणि मेलचं. F1 जनरेशनचं जेव्हा क्रॉसिंग केलं तर तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले, इथे तुम्हाला फिमेल मिळाले. दॅट इज द जेवढ्या काही फिमेल्स तुम्हाला मिळाल्या ते 100% सगळ्यांचे आईज कसे होते, रेड होते. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे काही मेल मिळालेत तर हे जे मेल आहेत तर 50% मेल्स is having the red eye and 50% male is having the white eyes. म्हणजेच इथे 50% रेड आईजचे मेल तयार झाले, 50% व्हाईट आईजचे मेल तयार झालेले. कधी, F2 जनरेशनमध्ये. कधी, F2 जनरेशनमध्ये. म्हणजेच जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर F1मध्ये पॅटर्न तुम्हाला डिफरन्स वेगळा दिसला इनहेरिटन्सचा, आणि F2 मध्ये तुम्हाला इनहेरिटन्सचा पॅटर्न वेगळा दिसलेला आहे. मग तुम्ही म्हणणार हे अशा पद्धतीने कसं काय आलं, हे फिमेल, हे मेल, व्हाईट आईज वगैरे कशा पद्धतीने आले. सो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस बाय कन्सिडरिंग द आईज कलर ऑन द लोकस ऑफ एक्स क्रोमोझोम. मग आता इथे आपण क्रॉसेस केलेले आहेत. क्रॉसेस केले म्हणजे सगळ्यात पहिले कन्सिडर करा रेड आई फिमेल होती, बरोबर. त्यानंतर व्हाईट आईजचे मेल होते आपल्याकडे. ठीक आहे, मग आता इथे कशा पद्धतीने क्रॉसेस होत आहेत आणि क्रॉसेसमधून आपल्याला काय रिझल्ट मिळतोय दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे फिमेलमध्ये RR म्हणजे रेड आईज प्रेझेंट आहे, मेलमध्ये XW म्हणजे व्हाईट प्रेझेंट आहे. मग याचा रिझल्ट कसा येईल, तुम्ही क्रॉसिंग ओव्हर करू शकतात. कसं क्रॉस करणार आहात तर इथे क्रॉस केलं, फॉर एक्झाम्पल हा XR कन्सिडर करा, हे XW कन्सिडर करा. XR XW कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, रेड आई कलरसाठी. हे काय XX म्हणल्याच्या नंतर ही काय झाली, ही झाली फिमेल, बरोबर. त्यानंतर XR XY, आता हा पण कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, R आहे म्हणजेच हा काय आहे, रेड कलर डिनोट करेल आईजचा.
हा जर रेड कलर डिनोट करेल, पण वाय आहे ना, एक्स आणि वाय, त्यामुळे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, मेल. त्यानंतर इथे जर तुम्ही कन्सिडर केलं XR XW, अगेन दिस इज व्हॉट, दिस इज द रेड कलर, पण इथे जी काही फिमेल आहे दॅट इज व्हॉट, रेड कलरची. आणि त्यानंतर XRY, इथे जे काही मेल तयार झालेत दॅट इज ऑल्सो हॅविंग द आईज, दॅट इज द रेड कलर. म्हणजेच इथे जेवढ्या काही मेल आणि फिमेल तयार झालेत हे सगळ्यांचे कलर कसे झालेत तर रेड कलर झालेले आहेत. कधी, जेव्हा आपण फिमेलला रेड आई कन्सिडर करतो आणि जेव्हा मेलला आपण व्हाईट आई कन्सिडर करतो. पण आता क्रॉसेस करायचे आणि आपण इथे रेसिप्रोकल क्रॉस करूयात. रेसिप्रोकल क्रॉस म्हणजे उलटं करायचं. इथे फिमेल जी आहे रेड आई तर आहेच आहे, पण दॅट इज द हेट्रोझायगस वन. इथे फिमेल जी होती ती काय होती, होमोझायगस रेड कलरसाठी. इथे जी आहे ती हेटेरोझायगस आहे. मग व्हाईट आई इथे जो आहे मेल हा व्हाईट आईचा आहे, राईट. मग व्हाईट आई आहे तर आपण इथे कन्सिडर करूयात. सो इथे एक करेक्शन करून घ्या, दिस इज द व्हाईट आई. मग आता आपण इथे क्रॉसिंग ओव्हर करूयात. क्रॉसिंग केली तर काय रिझल्ट मिळाला, हा मिळाला XR. त्यानंतर ह्याच्यासोबत क्रॉसिंग केली XW, त्यानंतर हा XR, त्यानंतर अगेन दिस इज द Y, त्यानंतर हा XW, त्यानंतर हा XW, हा XW और सॉरी व्हाईट, अँड दिस इज द Y. मग आता तुम्हाला इथे रिझल्ट कसे मिळालेले आहेत. रिझल्ट जर तुम्ही बघितले तर हे काय आहे, XX म्हणल्याच्या नंतर हे काय आहे, फिमेल. पहिले हे कन्सिडर करून घेऊयात. XY मेल आहे, XX अगेन दिस इज द फिमेल, अँड XY अगेन दिस इज द मेल. ठीक आहे. आता बघूयात की त्यांच्याकडे कुठल्या कलर्सचे आईज आलेले आहेत. इथे ह्या फिमेलकडे आईज कसे आलेले आहेत, रेड कलरचे आईज आलेले. इथे हा जो मेल आहे त्यांच्याकडे आईज कसे आलेत, रेड कलरचे. पण इथे जी काही फिमेल आहे हिच्याकडे आईज कसे आलेत, व्हाईट कलरचे. आणि मेल जो आहे त्यांच्याकडे पण आईज कसे आलेत, व्हाईट कलरचे. म्हणजे 50% रेड कलर जो आहे तो तुम्हाला ऑब्झर्व होतोय इन द केस ऑफ द फिमेल. फिमेलमध्ये तुम्हाला रेड कलर 50% मध्ये आणि व्हाईट कलर 50% मध्ये. आणि त्यानंतर मेलमध्ये पण कन्सिडर केलं तर रेड कलर 50% मध्ये मिळतोय आणि व्हाईट कलर 50% मध्ये मिळतोय. अँड दिस इज व्हॉट, दिस इज द क्रॉसेस. आणि ह्या क्रॉसेसमुळे काय होणार आहे, इनहेरिटन्सचा पॅटर्न डिफरंट तुम्हाला ऑब्झर्व होत आहे. इथे काय होत आहे, इथे होमोझायगस कंडिशनला फिमेल होती तर तुम्हाला इनहेरिटन्सचा पॅटर्न वेगळा दिसला. इथे फिमेल जी आहे हेटेरोझायगस कंडिशनमध्ये तर इनहेरिटन्सचा पॅटर्न वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसलेला आहे. अँड दिस इज नथिंग बट दिस इज द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. आणि हे आपण एक्झाम्पल घेतले क्रॉसेस बाय कन्सिडरिंग द आय कलर लोकस ऑन द एक्स क्रोमोझोम. ठीक, होप सो तुम्हाला हे समजलं असेल. क्रॉसिंग जे मेंडल्सचं बघितलेलं आहे. आता आपण वळूयात आपल्या क्वेश्चन्सकडे, जे क्वेश्चन्स प्रिव्हियसली विचारले गेले. जसं मी तुम्हाला म्हटलं की क्वेश्चन्स जे आहेत ना, मी प्रिव्हियस जे जेनिक बॅलन्स थेअरी घेतलेला आहे त्यावरचे पण काही क्वेश्चन्स घेतले आणि आत्ता जो टॉपिक आपण डिस्कस केला त्यावरचे काही क्वेश्चन्स मी इथे घेतलेले आहेत. बघूयात क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे तो बघा. विच अमॉंग द फॉलोइंग फिनॉमिनॉन इंटरफेअर विथ द बॅलन्स थेअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन द ड्रॉसोफिला. कधी विचारला आहे, 2018 मध्ये क्वेश्चन विचारला गेला. मग आता लिंकेज जर असेल, ऑप्शन्स बघा अगोदर. लिंकेज आहे, नॉन डिसजंक्शन आहे, क्रॉसिंग ओव्हर आहे आणि एन्व्हायरमेंटल आहे. मग हे काय म्हणतात, जेनिक बॅलन्स थेअरी जी आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ड्रॉसोफिला, ह्यामध्ये कधी प्रॉब्लेम्स क्रिएट होईल किंवा कधी अफेक्ट होईल. जेनिक बॅलन्स थेअरी फॉर द सेक्स डिटर्मिनेशनसाठी रेशो काय आहे, नंबर ऑफ एक्स क्रोमोझोम डिवायडेड बाय ऑटोझोम्स. आणि ह्यावरून एक पर्टिक्युलर रेशो येतो आणि त्यावरून आपण सांगतो की हे मेल आहे का फिमेल आहे. बरोबर आहे. सो एक्स क्रोमोझोम आणि ऑटोझोम्स रिस्पॉन्सिबल आहे. मग ह्यांच्यामध्ये जरी लिंकेज झाली तरी एक्स क्रोमोझोम तेवढेच राहणार आहे, ऑटोझोम्स तेवढेच राहणार आहे. क्रॉसिंग ओव्हर जरी झाली एक्स तेवढेच राहतील, ऑटोझोम्स तेवढे राहतील. किंवा एन्व्हायरमेंटल अफेक्टमुळे एक्स क्रोमोझोम किंवा ऑटोझोम्सचे नंबर्स चेंज नाही होणार आहे. मग इथे करेक्ट ऑप्शन काय आहे, जेनिक बॅलन्स. बॅलन्स कधी प्रॉब्लेम होतोय, बॅलन्स कधी राहणार नाही आहे, जेव्हा नॉन डिसजंक्शन होईल. नॉन डिसजंक्शनमध्ये जेव्हा क्रोमोझोम सेपरेट आउट होत आहेत सेल सायकलमध्ये
तर तेव्हा जर प्रॉपरली त्यांचं सेपरेशन नाही झालं तर मग ऑटोझोम्सचा नंबर मे बी कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो, किंवा एक्स क्रोमोझोमचा नंबर जास्त होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. सो दॅट जेनिक बॅलन्स इज गेटिंग अफेक्टेड. कधी अफेक्ट होईल किंवा कधी इंटरफेरन्स येईल त्यांच्यामध्ये, जेव्हा नॉन डिसजंक्शन होणार आहे. सो आवर करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, जेनिक बॅलन्सचा क्वेश्चन होता. अगेन दिस इज द सेकंड क्वेश्चन फॉर द जेनिक बॅलन्स. जेनिक बॅलन्ससाठीच हा दुसरा पण क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारलाय बघा, 2018 मध्येच विचारला गेलेला आहे. डिफरन्स इन द क्रोमोझोमल डिटर्मिनेशन ऑफ सेक्स बिटवीन द ड्रोसोफिला अँड ह्युमन इज बिकॉज. आता आपल्याला माहिती आहे एक्स हा फिमेल कॅरेक्टर फिमेलनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे, एक्स वाय हा मेलनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. बरोबर आहे. मग तुम्ही ह्युमन कन्सिडर करा किंवा ड्रोसोफिला कन्सिडर करा, पण ह्युमनमध्ये जेव्हा वाय असतो तर आपण काय म्हणतो की हा जो आहे तो मेलनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. पण जेव्हा आपण ड्रोसोफिला कन्सिडर करतो तर ड्रोसोफिलामध्ये मेलनेस किंवा फिमेलनेस डिसाईड करण्यासाठी आपण स्टडी करतो जेनिक बॅलन्स थेरी. मग जेनिक बॅलन्स थेरीनुसार आपल्याला जर 0.05 हा जर रेशो आला, रेशो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे, जर इथे रेशो x/a रेशो, एक मिनिट कलर चेंज करते, x/a रेशो जर 0.50 आला तर आपण काय म्हणतो इथे मेल तयार होईल. जर त्याचा रेशो 1 असेल, x/a रेशो 1 असेल, दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिमेल कॅरेक्टर. मग आता इथे आपण x आणि y कन्सिडर केलंय का? नाही. ड्रोसोफिलामध्ये वाय कन्सिडर केलं की वाय प्रेझेंट आहे तर मग मेलनेसाठी रिस्पॉन्सिबल आहे? नाही. आपण इथे जेनिक बॅलन्स थेरी कन्सिडर केलेली, बिकॉज इन द ड्रोसोफिलामध्ये वाय फॅक्टर जो आहे तो फर्टिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, पण सेक्स डिटर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. हे आपल्याला माहिती आहे, हा प्रिव्हियस कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. मग आता डायरेक्टली आपण क्वेश्चन स्टडी करूयात, ऑप्शन्स बघूयात. इन ड्रोसोफिला ते विचारतायत की कशा पद्धतीने सेक्स डिटर्मिनेशन वेगवेगळं आहे ड्रोसोफिलामध्ये आणि ह्युमन्समध्ये. क्वेश्चन ऑप्शन नंबर फर्स्ट, इन ड्रोसोफिला द रेशो ऑफ एक्स क्रोमोझोम टू ऑटोझोम डिटरमाइन्स मेलनेस और फीमेलनेस. ऑब्वियसली रेशो काय, x/a जो आहे तो डिटरमाइन करतोय मेलनेस किंवा फिमेलनेससाठी. वेअर इन ह्युमन द वाय क्रोमोझोम डिटरमाइन्स द मेलनेस. बरोबर. हे सेंटेन्स तुम्हाला काय वाटतंय, बरोबर वाटतंय की चुकीचं वाटतंय? आत्ता मी एक्सप्लेनेशन दिले किंवा तुम्ही जेनिक बॅलन्सचं लेक्चर पण बघितलेलं असेल. यावरून तुम्हाला काय वाटतंय? येस, ऑब्वियसली करेक्ट आहे. कशामुळे? ड्रोसोफिलामध्ये रेशो डिसाईड करतो मेलनेस आहे की फिमेलनेस आहे, पण ह्युमन्समध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर वाय क्रोमोझोम डिसाईड करतोय, डिटरमाइन्स द मेलनेस. सो दॅट इज द व्हेरी करेक्ट ऑप्शन. पण ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, मोस्ट अप्रोप्रिएट करेक्ट ऑप्शन बघायचं आहे. मग बाकीचे पण एकदा रीड करून घ्या काय ऑप्शन्स आहे. ॲज अ सीन इन ह्युमन, mere presence of the 2x chromosomes triggers the female developmental pathway in the Drosophila. Is it correct? इथे काय म्हणतायत, जर प्रेझेन्स 2x क्रोमोझोम्स प्रेझेंट असेल तर फिमेल डेव्हलपमेंट होणार आहे ड्रोसोफिलामध्ये. नाही. इथे आपण जेनिक बॅलन्स x/a चा रेशो कन्सिडर करतो. सो दिस इज द इनकरेक्ट ऑप्शन. इन बोथ ह्युमन अँड ड्रोसोफिला वाय क्रोमोझोम डिटरमाइन्स मेलनेस. नाही, फक्त ह्युमनमध्येच वाय क्रोमोझोम डिटरमाइन करतोय. ॲज सीन इन द ड्रोसोफिला द प्रेझेन्स ऑफ सिंगल एक्स क्रोमोझोम इन द ॲब्सेन्स ऑफ वाय क्रोमोझोम कॅन ट्रिगर द मेलनेस इन द ह्युमन. मग इथे ते काय म्हटलेत की ड्रोसोफिलामध्ये फक्त एक एक्स प्रेझेंट असेल तर तो रिस्पॉन्सिबल आहे मेलनेसच्या कॅरेक्टरसाठी. नाही, इथे आपण काय कन्सिडर करतोय, रेशो कन्सिडर करतो. सो दिस इज ऑल्सो द इनकरेक्ट ऑप्शन. सो द करेक्ट ऑप्शन इज दिस वन. क्वेश्चन कधी विचारला गेला आहे, 2018 मध्ये विचारला गेला. याचा अर्थ हे जे पर्टिक्युलर टॉपिक्स आहे यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. ठीक आहे, ओके, होप सो तुम्हाला हे समजलं असेल. वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारले, द जीन्स आर कन्फाइंड टू द डिफरन्शियल रिजन ऑफ द वाय क्रोमोझोम. आत्ता जो लेक्चर घेतलेला आहे डिफरन्शियलचा त्यावरती क्वेश्चन विचारला आहे, सेक्स लिंक ट्रेटवरती.
The dash dash genes are confined to the differential region of the Y chromosomes. ऑप्शन्स आहेत ऑटोझोमल, होलोएंड्रिक, म्युटंट, सेक्स लिंक्ड. कोणते जीन्स जे आहेत ते डिफरन्शियल रिजन वरती प्रेझेंट आहेत ऑफ वाय क्रोमोझोम. सो वाय क्रोमोझोम वरती त्या जीन्सला आपण म्हणतो होलोएंड्रिक. सो आवर करेक्ट ऑप्शन इज द होलोएंड्रिक, जे आता आपण डिस्कस केलं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन ह्युमन मेल कॅरिंग अँड अलील, क्वेश्चन विचारला डिसेंबर 2013 मध्ये. अ ह्युमन मेल कॅरिंग अँड अलील फॉर द ट्रेट ऑन द एक्स क्रोमोझोम इज. ह्युमन मेलचा पहिला आपण जो चार्ट बघितलाय ना डिफरन्शियल रिजनचा, त्यावरतीच सगळं होतं बघा. काय म्हटले होते मी तुम्हाला, एक्स क्रोमोझोम जो आहे तो फिमेलमध्ये प्रेझेंट होता. फिमेलमध्ये प्रेझेंट होता तेव्हा आपण त्याला होमोझायगस म्हणत होतो. होमोझायगस, किंवा इथे जर मेलमध्ये एक्स आणि वाय असे दोन प्रेझेंट असणारे ह्याला आपण हेमी म्हणत होतो. हा पण हेमी झाला, हा पण हेमी झाला, आणि ह्या दोन्हींना आपण काय म्हणत होतो, सुडो डॉमिनन्स असं म्हणत होतो. काय विचारलं, ह्युमन मेल कॅरिंग अँड अलील फॉर द ट्रेट ऑन एक्स क्रोमोझोम. ह्युमनचा, त्यामध्ये मेलचा, मेलमध्ये हा जो एक अलील आहे जो एक्स क्रोमोझोमला कॅरी आउट करतोय तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. कारण विचारलं काय मेल, त्यांनी फिमेल नाही विचारलंय, ह्युमन मेल्समध्ये विचारलंय. मग ऑप्शन्स काय आहेत, फिमेल दिलं असतं तर होमिझायगस किंवा हेटेरोझायगस हे करेक्ट ऑप्शन आलं असतं. आयदर होमोझायगस किंवा हेटेरोझायगस. सो हे दोन्ही ऑप्शन्स आपण काढून टाकू शकतो. मोनोझायगस इज नॉट द टर्मिनॉलॉजी, ही कुठलीच टर्मिनॉलॉजी नाही आहे. सो द करेक्ट ऑप्शन फॉर द ह्युमन मेल आणि जो एक्स क्रोमोझोमसाठी रिस्पॉन्सिबल त्याला आपण म्हणतो दॅट इज द हेमिझायगस. यूट्यूबच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेनेटिक्सचे बघितलेले आहेत त्यामध्ये डिस्कस केलं आहे, आणि पुन्हा एकदा आपण हे रिवाईज केलेलं आहे, कारण की तुम्हालाही एक समजायला पाहिजे की कुठल्या पर्टिक्युलर टॉपिक्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड अवर दिस पर्टिक्युलर टॉपिक. एक तर जेनिक बॅलन्स थेरीचे काही क्वेश्चन्स डिस्कस केले, आणि त्याचसोबत आपण काय डिस्कस केलं तर सेक्स लिंक ट्रेट आणि इनहेरिटन्स कशा पद्धतीने होत आहे हे आपण डिस्कस केलं आहे. सो इन माय नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द जीन मॅपिंग, हा कॉन्सेप्ट बघणार आहोत. जीन मॅपिंगवरती पण क्वेश्चन्स आलेले आहेत. ह्या सेशनमध्ये फक्त आपण PYQs बघत आहोत. प्रॅक्टिस क्वेश्चन सेपरेट दिलेले आहेत. जसा व्हिडिओ बघून झाला तसे तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करत चला. सो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.